मंत्र्यांचे वक्तव्य आले आहे की साठेबाजी होऊन राहिली आणि त्यांचा रोग शेतकऱ्यांकडे आहे. साठेबाजी जर सरकारमधलेच लोक जर आरोप करत असतील आणि म्हणत असतील तर मग तुम्ही काय करताय? तुम्ही विनाकारण त्या खुर्च्या उभवत आहे का? अंड्यावर कोंबडी जशी अंडे उभवते तशी तुम्ही सत्ता उभवत आहे का? आणि त्यातून भ्रष्टाचार बाहेर काढताय का? हा माझा थेट प्रश्न आहे त्यांना. आणि इतर ज्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाची निश्चित भूमिका आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि जातनिहाय जनगणनेच्या आधारावर त्या त्या जातीला आरक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे जातनिहाय जनगणना ही कबुली केंद्र सरकारने दिली. आता प्रत्यक्ष जनगणना सुरू झालेली आहे, त्यामध्ये जातीचा कॉलम नाही. या सरकारला खरंच यातून जर काही मार्ग काढायचा असेल तर त्यांनी त्याच्यात तात्काळ स्वरूपामध्ये जातीचा कॉलम ऍड करावा, जातनिहाय जनगणना करून घ्यावी आणि त्या आधारावर आरक्षणाचा मुद्दा हा सोडवावा. राज्यामध्ये उपवर्गीयकरणाचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. उपवर्गीय मुद्द्याला अत्यंत वरवरून बघितला जात आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्ष जो आहे हा पुन्हा एकदा पोलरायझेशनचा आणि सामाजिक ध्रुवीकरणाचा अत्यंत गलिच्छ प्रकार त्या ठिकाणी करत आहे. या अहवालाच्या अनुषंगानं ज्या स्कॉलरशिप असतील, हॉस्टेलमध्ये प्रवेश जे असतील, त्या अनुषंगानं सर्वात आधी उपाय योजना केल्या पाहिजे आणि त्या उपाययोजनांनंतर पुढे गेलं पाहिजे. मात्र निकाल एक आहे, उपचार एक असला पाहिजे, मात्र आजार एक आहे आणि औषध दुसऱ्या प्रकारचं दिलं जात आहे, असं एकंदरीत हे ध्रुवीकरणाचं राजकारण. सुप्रिया सुळे यांची जे व्याधी आहे त्यांना शुभेच्छा. दादा, पुणे में जहरीली शराब के मामले में 24 लोगों की मौत हुई है अभी तक और मंत्री गिरीश उसके पीछे महाराष्ट्र का जो सारा गृह विभाग है वो पांडु हवलदार चला रहा है और पांडु हवलदार के चलते ऐसी घटनाएं घट रही. दादा व्यक्तीवर साहेब म्हणतात की चंद्रपूर आणि गडचिरोलीचे जे नॉट रिचेबल नगरसेवक आहेत त्यांना त्यांनी असली भाषेत त्यांची चौकशी झाली पाहिजे. विजय वडेट्टीवार हे त्या ठिकाणचे अत्यंत सक्षम आणि समर्थ नेते आहेत. ज्या पुढे बाजार जो सुरू झाला तो सर्वात आधी चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या ठिकाणून सुरू झाला. त्यामुळे एकीकडे गांधी आणि दुसरीकडे आदिवासी भाग असणाऱ्या गडचिरोली आणि चंद्रपूर सारख्या ठिकाणावरून जर घोडे बाजार जर सुरू झाला असेल तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. दादा साहेब म्हणतात की मोदींच्या विकासाचा एकतरी मुद्दा मला दाखवा, मी भाजपमध्ये जाईल. भारतीय जनता पक्षाने त्यांचं चॅलेंज स्वीकारावं आणि खुल्या चर्चेला समोर यावं. दादा आज तुमचा मोर्चा आहे पेट्रोल डिझेलच्या बाबतीमध्ये, तुम्ही काय करता जास्तीत जास्त किंवा एका गाडीमध्ये जास्तीत जास्त लोक आहेत? टंचाई जी आहे ही टंचाईला जबाबदार सरकार आहे. ही टंचाई काही कोणत्या इतर कारणामुळे निर्माण झालेली. त्यामुळे टंचाई आणि महागाई ही केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं पाप आहे. गत काळामध्ये पेट्रोल कंपन्या ज्या होत्या त्यांनी 77,000 कोटी रुपयाचा नफा कमवला. तर पंतप्रधानांच्या मित्रांनी देखील बक्कळ पैसा त्यांच्या खाजगी रिफायनरीच्या माध्यमातून हा कमवलेला आहे. आणि अशा वेळेस त्यांनी डिझेलच्या किमती कमी ठेवल्या पाहिजे. त्याचा जो टॅक्स आहे तो सरकारने माफ केला पाहिजे. मिळवलेला नफा जो आहे त्यामध्ये आता पेट्रोल कंपन्यांनी सोसली पाहिजे आणि भारताने ऑइल कोणाकडून घ्यावं याचा निर्णय आपल्या देशाने स्वयंभू स्वतःच्या पद्धतीनं हा निर्णय घेतला पाहिजे. मात्र ट्रम्पचं ऐकून आणि नफा कमवण्याच्या हिशोबाने या सगळ्या गोष्टी सुरू आहे. आमचा थेट स्वरूपाचा हल्ला एकंदरीत या सरकार जबाबदार असणाऱ्या टंचाईची आहे. तुमच्या आजच्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांनी कमी गाड्या नाही आणायला नाही, मी मुद्दाच हा सांगतो आपल्याला की कार्यकर्त्याच्या गाड्या कमी अधिक हा विषय आपल्या ठिकाणी नाही. पंतप्रधान स्वतःच मतात विदेशी दौरे करू नका आणि स्वतःच पळून जातात. त्यामुळे मुळात ही जी टंचाई आहे आणि महागाई आहे याला केंद्र सरकार जबाबदार आहे आणि केंद्र सरकारने अशाही आणीबाणीच्या काळामध्ये जी नफेखोरी जी लावली आहे आणि टंचाई निर्माण केलेली आहे ती टंचाई त्यांनी दूर करावी आणि ताबडतोब जगातून जिथून जिथून आपल्याला डिझेल मिळेल त्या ठिकाणून आणून त्यांनी भारताचा पुरवठा सुरळीत करावा ही आमची मागणी है। नीट परीक्षा को लेकर केंद्र सरकार अभी परीक्षा की सुरक्षा जमीनी स्तर पर का सारी जो यंत्रणा है वो कोलैप्स हो चुकी है. सरकार नाम की कोई चीज अस्तित्व में नहीं, इसलिए अभी सेना को बुलाया जा रहा है और हवाई जो है वो पेपर लाए जा रहे हैं. अपना बंधु खराब के ऊपर अभी सिनेमा आने वाला है, वो पहले ही अभी विवाद शुरू हो गया, उसके ऊपर क्या कहेंगे? इस प्रकार से विकृत लोगों का दर्शन करवाना ये हमारी भारतीय सभ्यता के खिलाफ है. राज्यामध्ये 2019 मध्ये 36,000 कोटी जलजीवन मिशनवरती खर्च करण्यात आला. 25% फक्त काम झालंय. 25%पेक्षाही काम कमी झालं असावं, कारण आधीच रक्कम जी आलेली आहे त्यातून ती आधीच कर्मचाऱ्यांमध्ये गेलेली आहे. हप्ते घेऊन संबंधित मंत्री संबंधित यंत्रणा मोकळी झालेली आहे आणि जनताच्या हातावर तुरीक जाय गेलेला आहे. त्यामुळे या योजना ज्या आहेत या तात्काळ स्वरूपामध्ये जी श्वेतपत्रिका जाहीर झाली पाहिजे आणि गत काळामध्ये जेवढं काम CSRच्या नुसार एकंदरीत व्हायला एस्टिमेटच्या नुसार व्हायला पाहिजे तो ते पहिले करून घेतलं गेलं पाहिजे. रायगडमध्ये अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची
तरी वाटतं की धर्मशाही आहे. सत्ता लालची मंडळी एकत्रित जमलेली आहे आणि अशा पद्धतीने सत्तेमध्ये घुसण्याचा जो डाव आहे हा राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये आणि भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येते. सर, एक छोटे मुंबई के कांदिवली में एक 17 साल की लड़की का मेट्रो में छेड़खानी की घटना सामने आई है. कहीं महिला सुरक्षा आए दिन भारत की महिलाओं की सुरक्षा का मुद्दा जो है वो अपनी चरम सीमा पर पहुंच चुका है. आए दिन रेप की घटनाएं घट रही है और ऐसी स्थिति में भारत सरकार और राज्य की सरकार इनकी नाकामी भी है. मैं फिर से दोहराऊंगा कि महाराष्ट्र का गृह विभाग जो है पांडु हवालदार चला रहा है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.